जर 2026 मध्ये तुम्हाला ऑनलाईन वर्क फ्रॉम होम थ्रू काम करायचं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी टोटल तुम्हाला 5 वर्क फ्रॉम होमचे आयडियाज ज्या की फक्त आणि फक्त डिजिटल स्किल्स वापरून तुम्ही करू शकताय. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही, सोबतच फ्रीलान्सिंग वर्क आहे जे की तुम्ही तुमच्या इझिली कम्फर्ट झोन मधून सोबतच फ्लेक्झिबल टायमिंगच्या अकॉर्डिंगली जे असेल तर ते करू शकता. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जो बेल आयकॉन आहे तर तो पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी असेल तर ती तुम्हाला मिळून जाईल. तर आपल्या लिस्टला जॉब नंबर 1 जो आहे तर तो सध्या खूप नवीन आहे पण इन डिमांड आहे, ज्याचं नाव आहे युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट. आता युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट काय आहे, कारण ही कन्सेप्ट तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच ऐकताय असं मला तरी वाटतंय. तुम्हाला माहिती आहे का, तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट काय असतो आणि त्याचा मेन रोल काय असतो. तर तुम्हाला माहिती आहे की सध्या युट्यूब वरून लोक लाखो रुपये कमवत आहेत, म्हणजे युट्यूबला ॲज अ करिअर जे असेल ना तर ते कन्सिडर करतात आणि त्यामुळे युट्यूब वरती सध्या भरपूर लोक त्यांचा टाइम, त्यांचे मनी जे काय असेल ना तर ते इन्व्हेस्ट करतात. तर आता मी एक युट्यूबर आहे, बरोबर. तर माझा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती असणार आहे, त्याचा टायटल काय असणार आहे, सो दॅट तो एसईओ फ्रेंडली असला पाहिजे, सो दॅट ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचा थंबनेल कशा पद्धतीने आपण डिझाईन करतो, त्याचा डिस्क्रिप्शन काय असणार आहे, त्याचे कीवर्ड्स, टॅग्स, या सगळ्याच्या गोष्टी असेल ना तर तो डिसाईड करणारा जो व्यक्ती असतो तर तो असतो युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट. म्हणजे त्या युट्यूबर सोबत जे काही डिस्कशन असेल तर ते तुम्हाला करायचं आहे आणि त्यांच्या चॅनलसाठी तुम्हाला त्यांच्या चॅनल ग्रोथ साठी जे काही मेजरमेंट्स जे असतील ना तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे चांगला थंबनेल असेल तर तो थंबनेल तुम्हाला एकतर बनवायचा आहे किंवा मग तो बनवून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी, कॉन्टेंट प्लॅनर की पूर्ण 1 महिन्याचा, पूर्ण 2 महिन्याचा प्रॉपर कॉन्टेंट प्लॅनर आणि सगळे टॉपिक, सगळे व्हिडिओज अशा पद्धतीने असले पाहिजे की त्यांचं जे काही चॅनल असेल ना तर ते ग्रो होणार आहे आणि त्यांना त्यांच्या चॅनल थ्रू जो काही इन्कम असेल ना तर तो मिळणार आहे. त्यामुळे सध्या युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट खूप जास्त एक इन डिमांड रोल आहे. भरपूर युट्यूबर्स आहेत आणि ट्रस्ट मी, एक युट्यूबरचं फक्त एक नाही तर सध्या 3, 4, 5, 6 अकाउंट्स असतात. म्हणजे आता माझ्यावरूनच मी उदाहरणावरून सांगते. तर माझं एक मोटिवेशनल चॅनल आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. सध्या मला ऑल ओव्हर इंडिया पोहोचायचं आहे, त्यामुळे मी माझं एक हिंदी चॅनल स्टार्ट करतेय, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर मी एक छोटी क्रिएटर असून माझे 2 चॅनल्स आहेत, त्यामुळे मोठे मोठे जे काही क्रिएटर्स असतील ना तर त्यांचे 3, 4, 5 चॅनल्स असतात आणि हे सगळे चॅनल्स त्यांना एकट्याच्याने मॅनेज होत नाहीत आणि त्यावेळेला त्यांना गरज पडते एक युट्यूब स्ट्रॅटेजिस्टची. आणि आता तुम्हाला इथे काय शिकायचं आहे, तर युट्यूब जो काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ना तर तो तुम्हाला व्यवस्थित शिकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला शिकायचं आहे ते म्हणजे एआय. आता एआय मुळे तुमच्या भरपूर ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या सोप्या होत आहेत. म्हणजे प्लॅनिंग असेल, एसईओ फ्रेंडली टायटल्स, डिस्क्रिप्शन, भरपूर ज्या गोष्टी असतील ना तर त्या तुम्हाला एआय थ्रू मिळतात. जर तुम्हाला एआय शिकायचं असेल, कारण भरपूर लोकांना वाटतं की एआय म्हणजे काहीतरी वेगळं आहे, एआयची भीती असते की मला येईल का, मला जमेल का, तर खूप सिंपल आणि खूप सोपं आहे एआय. तर आपला स्पेशली डेडिकेटेड लेक्चर असणार आहे, वर्कशॉप असणार आहे एआयचा 17 मार्चला, ज्याच्यातून तुम्ही कम्प्लिटली सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट कशा पद्धतीने बनवू शकताय ना तर इन डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, शिकवणार आहे. फीज फक्त आणि फक्त 150 रुपये असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला एआयचा वर्कशॉप अटेंड करायचा असेल 17 मार्चचा तर जो काही नंबर दिलेला आहे खाली तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि एआय वर्कशॉप असा मेसेज करा किंवा सिम्पली मग कॉल करा. तर युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट ट्रस्ट मी इन डिमांड करिअर ऑप्शन आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ आहात, जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात किंवा जरी तुम्ही स्टुडंट आहात तरी सुद्धा हा जो ऑप्शन आहे, करिअर ऑप्शन जो आहे तर तो तुम्ही कन्सिडर करू शकताय आणि चांगल्या पद्धतीने इन्कम जो असेल ना तर तो जनरेट करू शकताय. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून ऍटलीस्ट 3 ते 4, ठीक आहे, 3 ते 4 युट्यूबर्ससाठी तुम्ही तुमच्या घरातूनच काम करू शकताय आणि 3 ते 4 युट्यूबर्सच्या युट्यूब करिअर मध्ये जे असेल तर ती हेल्प तुम्ही करू शकताय. तर आपल्या लिस्टला 2nd नंबरचा जो काही वर्क फ्रॉम होम ऑनलाईन जॉब आहे तर तो आहे व्हर्च्युअल असिस्टंट. आता व्हर्च्युअल असिस्टंटचा जो जॉब आहे तर तो सुद्धा सध्या इन डिमांड आहे आणि भरपूर लोक वर्क फ्रॉम होम थ्रू हा जो जॉब आहे तर ती करतायत आणि चांगल्या प्रकारे इन्कम जो असेल ना तर तो जनरेट करतात. व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे एखादी अशी व्यक्ती जी व्यावसायिकांना त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्यवसायामध्ये ऑनलाईन सपोर्ट देते. स्पेशली जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर हा जॉब तुमच्यासाठी खूप बेटर आहे. फक्त तुम्हाला टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये जर म्हटलं तर एक्सेल छान पद्धतीने तुम्हाला वापरता आलं पाहिजे. म्हणजे जे काय, आता मी माझ्या उदाहरणातून तुम्हाला सांगते की मी एक अकॅडमी ओनर आहे, एजन्सी ओनर आहे, त्यामुळे डेली मला भरपूर इन्क्वायरीज येत असतात वेगवेगळ्या कोर्स बद्दल.
व्हॉट्सअपच येत असतात, ईमेल्स येत असतात. तर या सगळ्या लोकांना मी एकटी हँडल करू शकत नाही आणि अशा वेळेला जर एखादी असिस्टंट, व्हर्च्युअल असिस्टंट जर माझ्या मदतीला असेल तर भरपूर गोष्टी सोप्या होतात. तर व्हर्च्युअल असिस्टंटचं काम असतं की जे काही इन्क्वायरीज येतात, मेल येतात, व्हॉट्सअप येतात, तर त्यांना जे काही इन्फॉर्मेशन असेल, रिप्लाय जे असेल तर ते करणं, जे काही मीटिंग्स असतील, जे काही लेक्चर्स वगैरे असतील तर ते शेड्यूल करणं. तर या सगळ्या गोष्टी, डाटा एंट्रीचं जे काय, म्हणजे जसं मी तुम्हाला एक्सेलला सांगितलं की एखादा आज समजा मला 10 किंवा 20 कॉन्टॅक्ट आले, नवीन इन्क्वायरीज आल्या, तर ते इन्क्वायरीज कशासाठी आहे, सो दॅट ते डेटा भविष्यामध्ये मी वापरू शकतो. ठीक आहे, मला आज 20 इन्क्वायरीज आल्या, त्यातले 10 समजा ग्राफिक्सच्या इन्क्वायरीज असतील, ठीक आहे, तर त्या 10 इन्क्वायरीज मधले 4-5 लोकांनी ऍडमिशन केलं, तर राहिलेले जे 6 लोक आहेत, तो जो डेटा आहे तर तुम्ही फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये वापरू शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी डाटा एंट्रीचं काम माझ्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर माझ्यासाठी जे काही डाटा एंट्रीचं काम असेल, एक्सेलचं जे काही रिपोर्ट्स असतील तर ते करणं, फायनान्स मॅनेज करणं, जसं की आज कोणाचं पेमेंट आलेलं आहे, आज कोणाची फीज आलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर ते मॅनेज करणं, कस्टमरना कॉलिंग, माझे जे काही कोर्सेस आहेत, जे काही सर्व्हिसेस असतील तर ते व्यवस्थित एक्सप्लेन करणं, फॉलोअप घेणं आणि लीड्स जनरेट करणं, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण माझं जे काही काम असेल ना तर ते मॅनेज करणं. तर याला सध्या खूप इन डिमांड आहे. तर मी जसं काम करते, माझा ज्या पद्धतीने स्टार्टअप आहे, तर असे भरपूर असे स्टार्टअप्स आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या घरातून व्हर्च्युअली सपोर्ट जो असेल, ऑनलाईन सपोर्ट जो असेल तर तो देऊ शकता. इनिशियल स्टेजला जर तुम्ही लांब कुठेतरी राहताय तर सुरुवातीला ती व्यक्ती जी असेल तर ती तुमच्यावरती पूर्ण ट्रस्ट ठेवून तुम्हाला सगळं काम देणार नाही. तर इनिशियल स्टेजला तुम्ही फक्त कॉलिंग थ्रू, ठीक आहे, टेलिकॉलिंग थ्रू सपोर्ट जो असेल तो देऊ शकता आणि हळूहळू मग तुम्ही पूर्ण त्यांचं जे काही सिस्टीम असेल त्यांची तर ती मॅनेज करण्यामध्ये त्यांची मदत जी असेल ना तर ती नक्कीच करू शकताय. बट ट्रस्ट मी, व्हर्च्युअल असिस्टंट जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. आपल्या लिस्टला 3rd नंबरचा जॉब जो की स्पेशली तुम्ही वर्क फ्रॉम होम थ्रू आणि स्पेशली तुम्ही मोबाईल थ्रू करू शकताय. तुम्ही स्टुडंट आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात, तर तो आहे सोशल मीडिया मॅनेजर. आता सोशल मीडिया मॅनेजरचं काम काय असते तर ते मी तुम्हाला सांगते. भरपूर असे व्यवसाय आहेत जे सध्या सोशल मीडिया प्रेझेन्स त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही तुमचे जवळपास जे काय बघा, सलून्स असतील, बुटिक्स असतील, जिम्स असतील, हॉटेल्स असतील, इंटेरियर डिझायनर्स असतील, तर चेक करा या सगळ्या मंडळींचे ना त्यांचे सोशल मीडिया प्रेझेन्स जो असेल ना तर तो असतो. आणि भरपूर वेळेला जे कोणी व्यवसायक असतात, जे कोण बिझनेस ओनर असतात ना, तर ते त्यांचा ओव्हरऑल बिझनेस जो असेल ना तर तो डेव्हलप करण्यामध्ये किंवा मग क्लायंट सोबत खूप बिझी असतात की त्यांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स व्यवस्थित ग्रो करता येत नाहीत. पण इथे सध्या सोशल मीडिया अकाउंटवरती प्रेझेंट राहणं, तुमचे स्कीम्स, तुमचे सर्व्हिसेस, तुमचे ऑफर्स सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पोस्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर. आणि इथे इंट्रोड्यूस होतो सोशल मीडिया मॅनेजर. म्हणजे ज्या वेळेला व्यवसायक त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट स्वतः हँडल करू शकत नाहीत त्यावेळी ते सोशल मीडिया मॅनेजर्स जे असतील आपल्यासारखे तर ते हायर करतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली फक्त आणि फक्त आपल्या फोनवरून व्यवसायकांचे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब त्यांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली, त्यांना कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स हवे आहेत तर त्या अकॉर्डिंगली फेसबुक, इंस्टाग्राम तर 2 बेसिक आहेत आणि युट्यूब तुम्ही ऑप्शनलला देऊ शकता. फेसबुक, इंस्टाग्राम दोन्ही अकाउंट्स त्यांचे मॅनेज करायचे. जे काही ग्राफिक्स त्यांना लागतात, ऍडव्हर्टाइजमेंटचे पोस्टर्स त्यांना लागतात, तर ते तुम्हाला प्रिपेअर करून द्यायचे आहेत. रील्स तुम्हाला त्यांना बनवून द्यायचे आहेत. प्रॉपर कॉन्टेंट प्लॅनर बनवायचा आहे की आठवड्यामध्ये काय काय पोस्ट होणार आहे, सो दॅट त्यांचा बिझनेस जो काय आहे तर तो ग्रोथ होणार आहे. फेस्टिवल्स जे असतील तर ते चेकआउट करायचे. फेस्टिवल ऑफर्स वगैरे आपण काय देऊ शकतो तर ते ओव्हरऑल त्यांचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे काय असतील ना तर ते ग्रो करण्यामध्ये तुम्हाला व्यवसायकांची जी काही मदत असेल ना तर ती करायची आहे. आता सोशल मीडिया मॅनेजमेंट स्पेशली हाऊसवाईफ साठी, स्टुडंट साठी किंवा वर्किंग प्रोफेशनल साठी बेस्ट कास्ट आहे. तुम्ही कुठेही गेला तरी सिम्पली तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या फोनवरून सगळ्या ज्या काही गोष्टी असेल ना तर त्या करू शकता. आता सोशल मीडिया मॅनेजमेंट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बेसिक ग्राफिक्स येणं खूप जास्त महत्वाचं आहे, ज्याला तुम्ही कॅनवा सॉफ्टवेअर म्हणू शकताय. तर कॅनवा थ्रू जे काही ग्राफिक्स आपण बनवतो, फेस्टिवल पोस्ट वगैरे ज्या काही असतील तर त्या येणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जे काही पॅकेज तुम्ही देताय समोरच्या व्यक्तीला तर ते हाय पॅकेज देऊ शकताय. फॉर एक्झाम्पल जे काही माझे पॅकेजेस चालू होतात तर ते मी तुम्हाला सांगते. माझे ग्राफिक्सचे पॅकेजेस 1000 पासून चालू होतात 10 पोस्टचे, आणि माझं सोशल मीडियाचं जे काही पॅकेज आहे तर ते 3000 पासून चालू होतं. जे की मी स्पेशली माझा टार्गेटेड ऑडियन्स जो आहे तर तो मिडल क्लास आहे, त्यामुळे मी स्पेशली माझे जे काही पॅकेजेस असतील ना तर ते कमी प्राइस मध्ये ठेवते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे पॅकेजेस जे काही असेल तर डेट डिसाईड करू शकताय की ह्या पॅकेजमध्ये मी फेसबुक आणि इंस्टाग्राम तुमचं मॅनेज करून देईल, इतके रील्स त्याच्यामध्ये एडिट होतील किंवा इतके मग सोशल मीडिया पोस्ट त्याच्यामध्ये जे असतील ना तर ते एडिट होतील. आता प्रॉब्लेम आहे की भरपूर महिलांना सोशल मीडिया मॅनेजमेंटचे जे काही स्किल्स म्हणजे कसं मॅनेज करायचं तर हे माहिती नसतं. तर काहीच टेन्शन नाही, आपल्या सध्या गुढी पाडवा निमित्त एक स्पेशल ऑफर चालू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक्स,
सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि AI, जे की तुमच्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करता, तर हे तिन्ही कोर्सेस तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयाला मिळणार आहेत. जे की ज्याची मेन ओरिजिनल प्राइस जी आहे तर ते 2150 आहे. कारण ग्राफिक्सची फीस 1000 आहे, सोशल मीडियाची 1000 आहे आणि AI ची 150 रुपीज आहे. पण तिन्ही कोर्सेस तुम्हाला सध्या गुढीपाडवा स्पेशल ऑफर निमित्त फक्त आणि फक्त 1500 रुपयाला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही क्लायंटसाठी छान पद्धतीने ग्राफिक्स डिझाईन करू शकताय. AI थ्रू सुद्धा पोस्टर्स तुम्ही डिझाईन करू शकताय. ऍडव्हान्स कॅनव्हा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे. सोबतच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचे, फेसबुकचं अकाउंट कसं उघडायचं, इंस्टाग्रामचं कसं उघडायचं, युट्यूबचं कसं उघडायचं, व्हॉट्सअप कसं मॅनेज करायचं, तर या सगळ्या गोष्टी, सोबतच पोस्टिंग कसं करायचं, रील्स कसे बनवायचे, एडिट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 लाईव्ह मध्ये शिकवले जाणार आहेत. तिन्ही जे काही कोर्सेस असणार आहेत तर ते तिन्ही कोर्सेस लाईव्ह असणार आहेत. मी स्वतः तुम्हाला जे काही ट्रेनिंग असेल ना तर ते देणार आहे. तर डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर खाली सिम्पली जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती मेसेज करा. ऑफर फक्त आणि फक्त गुढीपाडवा निमित्तच आहे, गुढीपाडव्या दिवशीपर्यंतच आहे. त्यामुळे त्याच्या आधी तुमचे जे काही रजिस्ट्रेशन असतील तर ते करून तुमची जी काही सीट असेल ना तर ती कन्फर्म करा. कारण मोस्टली AI चे वगैरे वर्कशॉप आहेत ना तर ते वर्कशॉप फुल असतात. त्यामुळे सीट्स ज्या असतील तर त्या लिमिटेड आपण ठेवतो. त्यामुळे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल तर ते करून घ्या. सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट, ठीक आहे, ऍटलिस्ट एका महिन्यात सुरुवात तुमची 10 क्लायंट्स पासून होणार नाही, पण एक क्लायंट जर तुम्ही सेक्युअर करत गेलात आणि महिन्याला जर तुमच्याकडे 5 to 10 क्लायंट्स असले तर इझिली सोशल मीडिया मॅनेजमेंट थ्रू तुम्ही इझिली 15 to 20,000 रुपीज जे असतील ना तर ते अर्न करू शकताय. फ्रीलान्सिंगचं काम आहे, फ्लेक्झिबल काम आहे आणि सगळं जे काही काम असेल तर ते फक्त आणि फक्त मोबाईल वरून तुम्ही इझिली करू शकताय. कशा पद्धतीने क्लायंट्स मिळणार आहेत, कशा पद्धतीने ग्रोथ करायची, या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे इन्क्वायरी करायची असेल तर जो काही नंबर आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. त्यानंतर आपल्या लिस्टला 4था नंबरचा जो काही जॉब आहे जो की इन डिमांड आहे तर तो आहे व्हिडिओ एडिटिंग. तर माझ्यासारखे भरपूर युट्यूबर्स असतात. आता बघा, एक व्हिडिओ एडिट करायचं म्हटलं ना तरी माझा 1 तास 1.5 तास जातो. प्रॉपर एडिटिंग जर करायचं असेल तर मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे वेगवेगळे इफेक्ट्स ऍड करायचे आहेत, जसं की काही फोटोज व्हिडिओज ऍड करायचे आहेत, टेक्स्ट ऍड करायचा आहे, ट्रान्झिशन ऍड करायचं आहे, अनवॉन्टेड एखादा पार्ट असेल तर तो क्रॉप करायचा आहे, किंवा मग छोटे छोटे काही क्लिप्स मी बनवलेले असतात मग ते एकत्र कंबाईन करायचे असतात, तर याला व्हिडिओ एडिटिंग आपण बोलतो. तर मोस्टली 1 तास 1.5 तास जातो. तर अशा वेळेला जे कोण युट्यूबर्स असतात किंवा जे कोण कॉन्टेंट क्रिएटर्स असतात ना तर ते स्पेशली व्हिडिओ एडिटर्स हायर करतात. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक मोबाईल व्हिडिओ एडिटिंग रील्ससाठी, शॉर्टसाठी, किंवा जर तुम्ही कम्प्युटर लॅपटॉप वापरताय तर तुम्ही कॅपकट, फिल्मोरा हे जे ऍप्स असतील ना तर ते तुम्ही जर वापरलेत आणि छान पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओज त्यांना बनवून दिले, एडिट करून जर दिले, तुमच्या घरातून व्हिडिओ जर त्यांना एडिट करून दिले तर तुम्हाला जे काही पेमेंट असणार आहे कमिशन बेसिसवरती असू शकते किंवा मग मंथली बेसिसवरती असू शकते. मोस्टली अशा टाईपचं जे काही काम असेल तर ते पर प्रोजेक्ट असते. म्हणजे एखादा व्हिडिओ असेल तर तो 10 मिनिटाचा असेल तर वेगळे चार्जेस, तर तो 15 मिनिटाचा असेल तर वेगळे चार्जेस, तर शॉर्ट्स असेल तर वेगळे चार्जेस. मग तुम्ही त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगच्या स्किलमध्ये किती एक्सपर्ट झालेला आहात, तुम्ही किती छान पद्धतीने व्हिडिओ एडिट करताय तर त्याच्यावरती डिपेंड करताय. तर बघा, आता मी ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर एखादी सिम्पल व्हिडिओ जर पोस्ट केली आणि एखादी तीच व्हिडिओ जर मी ती एडिट करून पोस्ट केली तर दोन्हीचे रिझल्ट, दोन्हीचे व्ह्यूज, दोन्हीचा जो काही वॉच टाइम असतो ना तर तो कम्पॅरेटिव्हली एडिटेड व्हिडिओचा हाय असतो. कारण लोकांना इंटरेस्ट वाटतो ते जे व्हिडिओज असतील ना तर ते बघायला. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली मला त्या एडिटेड व्हिडिओ थ्रू जे काही अमाऊंट असणार आहे, ठीक आहे, जे काही माझं हे मला मिळतं, डॉलर्स मला जे काही मिळतात युट्यूबचे तर ते जास्त असणार आहेत. त्यामुळे नक्कीच मला जर चांगल्या पद्धतीने पेमेंट मिळत असेल तर नक्कीच मी एखादा व्हिडिओ एडिटर हायर करून त्याला जे काही पेमेंट असेल ना तर ते मी नक्कीच देऊ शकते. त्यामुळे तुमचे स्किल्स व्हिडिओ एडिटिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरा, मोबाईल वापरा, कम्प्युटर लॅपटॉप असेल तर उत्तम असेल, प्लॅटफॉर्म शिका. युट्यूब वरती फ्री ट्युटोरियल्स तुम्हाला अवेलेबल होतात. ह्याचे कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरती सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे तिथपासूनचे भरपूर ट्युटोरियल्स जे काही असतील तर ते युट्यूब वरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल होतात. तर ते एकदा चेकआउट करा. जर तुम्हाला इन शॉर्ट शिकायचं असेल तर तो मी तुम्हाला शिकवू शकते. इन शॉर्ट साठी सिम्पली तुम्ही मला कॉन्टॅक्ट जो असेल ना तर तो करू शकताय. पण व्हिडिओ एडिटिंग स्किल मध्ये खूप जास्त डिमांड आहे, कारण भरपूर लोक सध्या कॉन्टेंट क्रिएटर्स झालेले आहेत आणि कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये त्यांना व्हिडिओ एडिटिंगची रिक्वायरमेंट जी काही असेल ना तर ती जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे तुम्हाला हे जे काम असेल तर ते करू शकताय आणि चांगले पैसे जे काय असतील तर ते कमवू शकताय. त्या लिस्टला 5th नंबरचं जे काही काम आहे तर ते बिझनेस डेव्हलपमेंट किंवा मग फायनान्स मॅनेजर. आता बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर भरपूर स्टार्टअप्स असतात, जसं की माझं काम आहे तर भरपूर स्टार्टअप्स असतात ज्यांना
त्यांना इनिशियल स्टेज पासून जी काही मदत असेल ना तर ती लागते. पूर्ण त्यांचं एम्पायर जे असेल ना तर ते उभं करण्यासाठी, म्हणजे सेल्समध्ये असेल, मार्केटिंगमध्ये असेल, लीड जनरेशनसाठी असेल, किंवा मग फायनान्स जे असेल तर ते मॅनेजमेंटसाठी असेल, सिस्टीम्स कशा पद्धतीने रन करायच्या तर त्याच्यासाठी असेल, डील्स क्लोज करण्यासाठी जे असेल ना तर ती मदत लागते. आणि अशा वेळी तुम्ही एखाद्या स्टार्टअपला तुमच्या घरातून तुम्ही मदत करू शकताय. लीड्स जे काही असतील तर ते जनरेट करून देऊ शकताय, किंवा त्यांचे जे काही ऍक्टिव्हिटी, जसं की व्हर्च्युअल असिस्टंटचं जे काही काम असतं ना तर थोडक्यात त्याच पद्धतीने. पण बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल कम्प्लीट जे काही सिस्टीम कशा पद्धतीने काम करते ना तर ते तुम्हाला थोडंफार कंट्रोल जे असेल ना तर ते करायचं आहे. जर तुमचं चांगल्या पद्धतीने म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये एज्युकेशन झालेलं आहे, MBA वगैरे झालेलं आहे, तर स्पेशली हा जॉब तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्या मनामध्ये भरपूर प्लॅन्स व्यवसाय रिलेटेड असतात आणि तेच तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नाही वापरू शकत, तर ते तुम्ही इतर व्यावसायिकांसाठी वापरा आणि त्याचे जे काही चार्जेस असतील ना तर ते तुम्ही त्यांच्याकडून घ्या. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे एक्सपेन्स ट्रॅकिंग, त्यांचं प्रॉफिट ट्रॅकिंग, प्रॉफिट लॉसचं जे काही अनालिसिस असतं, काय केल्यानंतर प्रॉफिट होतो किंवा कोणते स्कीम्स ऑफर्स आणल्यानंतर प्रॉफिट होतो, कशा पद्धतीने ती जी कंपनी असणार आहे तर त्याचा जो काही ग्राफ असणार आहे तर तो वरती जाणार आहे. तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी जस्ट तुम्ही सजेशन्स द्यायचे नाही, तर प्रॉपर ट्रॅकिंग जे असेल ना, रिझल्ट जे असतील, नंबर्स जे काही असतील प्रॉपर, तर ते तुम्हाला गॅदर करायचं आहे आणि एखादी कंपनी जी असेल तर ती ग्रो करण्यामध्ये मदत करायची. तर अशाच पद्धतीने तुम्ही 4 to 5, ठीक आहे, 4 to 5 मी खूप जास्त सांगते, अगदी तुम्ही 3 to 4 जरी कंपनीज घेतल्यात तुमच्याकडे तर इझिली तुम्ही घरातून महिन्याला 30 to 40,000 रुपीज बिझनेस डेव्हलपमेंट थ्रू, फायनान्स मॅनेजमेंट थ्रू जे असेल ना तर ते अर्न करू शकता. तर हे होते टोटल 5 बिझनेसेस, ज्याच्यामधले टोटल 3 व्यवसाय नवीन आहेत, ज्याच्यामध्ये युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट मी तुम्हाला सांगितलं की खूप एक वेगळा व्यवसाय आहे, पण सध्या खूप जास्त इन डिमांड आहे आणि करायला सुद्धा ट्रस्ट मी खूप जास्त सोपा आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. फक्त नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली असते ना तर ती आपल्याला यायला हवी. तर जर तुम्हाला यामधला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर मी तुम्हाला पर्सनली गाईड करू शकते, वेगवेगळ्या टूल्स, वेगवेगळे स्किल्स जे असतील तर ते शिकण्यासाठी. तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये, कॉमेंट्स मध्ये किंवा इथे जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती घेऊ शकताय. जे काही बॅचची टायमिंग, डेट वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुमच्यासोबत डिटेलमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. तर जर तुम्ही हाऊसवाईफ आहात, स्पेशली जर तुम्ही एज्युकेटेड हाऊसवाईफ आहात आणि जर तुम्हाला घरातूनच चांगल्या प्रकारे इन्कम जो असेल तर तो जनरेट करायचा असेल तर हे 5 टूल्स किंवा हे 5 स्किल्स जे असतील तर ते तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे 5 स्किल्स वापरून तुम्ही चांगला इन्कम जो असेल स्वतःसाठी तर तो जनरेट करू शकता. यातली कोणतेही एक स्किल पहिला घ्या आणि एक स्किल पासून जे काही तुमचं काम असेल तर ते तुम्ही चालू करू शकताय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला, याच्यावरती काय सजेशन्स तुमचे आहेत किंवा काय प्रश्न तुमचे आहेत तर ते खाली कॉमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती हवा आहे तर तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. आणि अजून एक मला सांगायचं आहे की आपल्या चॅनलचे लवकरच 85,000 सबस्क्रायबर्स जे आहेत ते क्रॉस होत आहेत आणि लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबरचा जो काही टप्पा असेल ना तर तोही आपण क्रॉस करू. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल शेअर केलं नसेल ना तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना जे काही आपलं चॅनल असेल ना तर ते नक्कीच शेअर करा. कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, मोटिवेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे काही असतील तर ते आपण पोस्ट करत असतो. थँक्यू सो मच. बाय.